राज्यात धनगर समाजाने मिळवलेला अनुसूचित जमातीचा दाखला राज्य सरकारनं रद्द केलाय। यामुळे धनगरांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातं आणि त्याला आदिवासी समाज विरोध करतोय। अगदी थोडक्यात हा मुद्दा सांगितला, पण या मुद्द्याचा खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत तर ही कहाणी पुन्हा सुरू होते छत्रपती संभाजीनगरातून। सकल मराठा समाजाचा पहिला क्रांती मोर्चा हा संभाजीनगरातूनच सुरू झाला होता, म्हणून पुन्हा हा शब्द वापरला। तर याच संभाजीनगर जिल्ह्यातल्या खिल्लारे कुटुंबातल्या 6 सदस्यांना धनगड या जातीचं प्रमाणपत्र मिळालं होतं। धनगड आणि धनगर एकच आहेत असं म्हणत हे प्रमाणपत्र मिळालेलं होतं। त्याला धनगर समाजानं आव्हान दिलं होतं। मग प्रकरण कोर्टात चाललं वगैरे वगैरे, खूप काही झालं। पुलाखालनं पाणी वाहून गेलं आणि शेवटी राज्य सरकारने धनगड प्रमाणपत्र रद्द केलं। हे नेमकं प्रकरण काय आहे हे पाहू। तुम्हाला यावरती मत व्यक्त करण्याचा अधिकार नक्कीच आहे, फक्त 2 समाजात तेढ निर्माण होणार नाही अशा कमेंट्स करा। संयम बाळगा। हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, इथे सगळे सारखेच असायला हवे। महाराष्ट्र धर्म हा सगळ्यात महत्त्वाचा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। मराठा आरक्षणाचा मुद्दा तर तापलाच आहे, आता धनगर धनगड आदिवासी यांचाही मुद्दा तापलाय। म्हणजे आता महाराष्ट्रात 50% आरक्षण आधीच आहे, त्यात आता या आणखीन या 3 गटांची भर पडली आहे। त्यात शरद पवार म्हणतायत की आरक्षण 75% वाढवा, म्हणजे त्यांनी आणखी वेगळीच लाई पकडलेली आहे। राज्यात 75% जनतेला आरक्षण मिळालं तर पुढे काय होणार याचा विचार कोणी करत नाही। असो, तो आपला आजचा मुद्दा नाहीये। विषय आहे की धनकड की धनगर। तर याचिकाकर्ते गणेश केसकर म्हणतात की राज्यात धनकड ही जातच नाही। इंग्रजीमध्ये धनगर या जमातीचं स्पेलिंग लिहिताना इंग्रजी आर ऐवजी डी असं लिहिलं गेलंय, त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळू शकलेलं नाहीये। आमच्यापैकीच म्हणजेच धनगरांपैकीच काही जणांनी धनकड किंवा धानकड या जातीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं, पण ही जातच महाराष्ट्रात नाही। शिंदे समितीनं 5 राज्यात जाऊन या प्रश्नाचा अभ्यास केला आणि शेवटी आपला अहवाल सरकारला सादर केलाय। या अहवालाचे डिटेल्स बाहेर येतीलच, पण मला असं म्हणायचंय की जर धनकड ही जात महाराष्ट्रात नाहीये तर मग त्यांना प्रमाणपत्र मिळालंच कसं? आणि जर हे दाखले रद्द केले तर राज्यातले धनकड जातीचे किंवा जमातीचे लोक समोर का येत नाहीयेत? आता तुम्ही म्हणाल की हे काय लफड आहे? अहो, धनगर समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण देण्यात यावं ही धनगर समाजाची मुख्य मागणी आहे। गेल्या 10 वर्षापासून ते यासाठी लढतायत। धनकड नावाची जातच नसून ती धनगरच आहे, त्यामुळे आता धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे। सरकारनं त्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। जर धनकड समाज राज्यात असेल तर त्यांनी पुढे येऊन या निर्णयाचा विरोध करायला हवा, पण आदिवासी नेते या निर्णयावरती प्रतिक्रिया देत आहेत। जसं ओबीसी समाज जरांगे पाटलाच्या मागणीला विरोध करतायत, तसंच आदिवासी समाज धनगरांच्या मागणीला विरोध करतायत, कारण आदिवासींच्या आरक्षणावरती त्याचा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटते। खरं तसं नाहीये। अनेकांना वाटतंय की राज्यातल्या महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती हा खेळ खेळलाय, तसंही नाहीये। शिंदे समितीनं आपला अहवाल राज्य अनुसूचित जमाती आयोगासमोर सादर केलाय। त्यांनी 5 राज्यात काय परिस्थिती आहे, तिथे धनगरांना कसं आरक्षण दिलं गेलं, धनगड किंवा धानकड नावाच्या जाती जमाती आहेत का, राज्यात ही जमात आहे का, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून तो अहवाल सादर केलाय। आणि हो, तो अहवाल न्यायालयात सादर करता येऊ शकतो आणि त्याला मान्यताही आहे। आदिवासी बांधवांना वाटतंय की त्यांच्या वाटचं आरक्षण हे धनगरांना दिलं जाईल, तसंही नाहीये। मुळात जर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील करतायत तर तोच न्याय धनगरांना आणि आदिवासींना सुद्धा लागू होतो। जर राज्यात धनकड नावाची जमात नसेलच तर त्यांना आरक्षण कसं मिळू शकतं? कुठे आहेत त्यांचे नेते? ते समोर आले नाहीयेत किंवा त्यांच्याकडून कोणताही विरोध झालेला नाहीये असं धनगर समाजाचे नेते म्हणतात। राज्यात अनुसूचित जमाती ओबीसी यांच्यातील जाती ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिला गेलाय, तरीही सरकारच्या या निर्णयावरती काही लोक आक्षेप घेत आहेत। सरकारच्या या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ असं आदिवासींच्या वतीनं याचिका दाखल करणारे डॉक्टर संजय दाभाडे यांनी नेटवर्क 18 वर झालेल्या एका चर्चेदरम्यान सांगितलेलं आहे। राज्य सरकारनं धनगर समाजाला दिलासा देण्यासाठी धनकड जातीचे दाखले रद्द करण्याचा निर्णय घेतला असं बोललं जात असलं तरी हा निर्णय कायदेशीर चौकटीत बसेल अशाच पद्धतीने घेण्यात आलाय असं आता तरी दिसतंय, कारण त्यासाठीच शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती। आता आदिवासी बांधव हा लढा कोर्टात देणार आहेत। त्याआधी सरकारमध्येच आदिवासी मंत्री असलेले नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात स्टंटबाजी केली आणि लक्ष वेधून घेतलं आणि सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता। पण अशा स्टंटबाजीने कुठलंही सरकार असून दे झुकत नाही, त्याला कायदेशीर प्रतिक्रिया असते। प्रत्येक सरकारला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं आणि संविधानाच्या बाहेर जाऊन काम करता येत नसतं, कारण असे प्रकार सर्वोच्च न्यायालयात टिकत नसतात। असो, सरकारनं धनगरांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा केलाय, तो प्रत्यक्षात कधी अंमलात येईल हे सांगता येत नाही, पण एक मोठा अडसर मात्र दूर झालाय। आता आदिवासी समाजाची सरकार कशी समजूत काढतं हे पाहावं लागेल।
अखेर ते सरकार आहे, सगळ्यांना खुश आनंदी करण्यातच त्यांचा वेळ जातोय. पण एक मोठा प्रश्न असा निर्माण होतोय की जिथं राज्य सरकारांच्या नोकऱ्या कमी होत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात अनेक नोकऱ्यांवरती गदा येणार असल्याचं उद्योग विश्वात बोललं जात असताना आपण सगळे मात्र आरक्षणाच्या जगात एकमेकांची लढा घालून अशांतता निर्माण करतोय. या बाबीचा कुणीतरी विचार करायला हवं इतकंच सांगायला वाटतं. कृपया आपलं मत यावरती काय आहे नक्की व्यक्त करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.